नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.4 यातील सेकंड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। फर्स्ट क्वेश्चन आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे, तो क्वेश्चन तुम्ही आधी सॉल्व करा। तेथे आपण सर्व बेसिक कन्सेप्ट सांगितलेले आहेत। क्वेश्चन नंबर फर्स्ट प्रमाणेच आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। पहा, येथे पण आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, परंतु ॲट θ = π/6 ला फाइंड आउट करायची आहे। सोल्यूशन, याचं सोल्यूशन कसं लिहिणार आपण? आधी ही डेरिव्हेटिव्ह काढू आपण विथ रिस्पेक्ट टू थीटा। x = कोसेक स्क्वेअर थीटा आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, विथ रिस्पेक्ट टू थीटा, देअरफॉर dx/dθ। या साईडला आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे, या साईडला डेरिव्हेटिव्ह। पहा, इथे कोसेक स्क्वेअर आहे, आधी पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेणार आपण। पॉवर समोर येईल, पॉवर 1 ने कमी होईल। 2 - 1 म्हणजे 1 लिहिण्याची गरज नाही। आधी पॉवरची डेरिव्हेटिव्ह, नंतर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह कोसेक थीटा, त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा। पहा, येथे मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे आपण येथे ब्रॅकेट केलेलं आहे। जर आपण ब्रॅकेट नाही केला तर मायनस साईनने या दोन टर्म अशा सेपरेट होतील, त्यामुळे आपण ब्रॅकेट केलेलं आहे। थोडं व्यवस्थित लिहून घेऊ आपण। dx/dθ इक्वल टू, हे मायनस साईन आधी लिहिणार, -2 कोसेक थीटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा होईल, कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा। ही व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण dx/dθ, याची आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे। त्याप्रमाणे ही डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण। y = कॉट क्यूब थीटा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, देअरफॉर थीटा असेल तर आपण dy/dθ लिहिणार, येथे t असेल तर dy/dt। याप्रमाणे आधी पॉवरची डेरिव्हेटिव्ह, पॉवर समोर येईल आणि पॉवर 1 ने कमी होईल, म्हणजे कॉट स्क्वेअर थीटा। नंतर पॉवरची घेतल्यानंतर या फंक्शनची कॉटची डेरिव्हेटिव्ह, कॉट थीटा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर थीटा, बरोबर आहे। देअरफॉर येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून ब्रॅकेट केलेला आहे आपण। dy/dθ इक्वल टू, मायनस साईन आधी लिहिणार, -3 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट स्क्वेअर थीटा। याप्रमाणे पहा, दोन्ही पण आपण डेरिव्हेटिव्ह काढलेले आहेत। आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy/dx। नाऊ dy/dx, dy/dθ याला डिवाइड करणार आपण dx/dθ। आपण क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये हे पाहिलेलं आहे, बरोबर आहे। ही व्हॅल्यू आहे -3 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट स्क्वेअर थीटा, आणि ही व्हॅल्यू आहे -2 कोसेक स्क्वेअर इंटू कॉट थीटा, इक्वल टू, मायनस हे मायनस कॅन्सल होतील कारण डिव्हिजन आहे, 3/2 राहतील, 3/2, बरोबर आहे। कोसेक स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअर कॅन्सल होईल, येथे स्क्वेअर आहे कॉटला, इथे कॉट आहे, म्हणजे कॉट कॅन्सल होईल, हा स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त काय राहील? कॉट थीटा, बरोबर आहे। ही व्हॅल्यू कशाची आहे? dy/dx, देअरफॉर dy/dx ही व्हॅल्यू आपल्याला ही मिळत आहे, dy/dx ची व्हॅल्यू ही आहे, बरोबर आहे। dy/dx इक्वल टू 3/2 कॉट थीटा, परंतु आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ॲट θ = π/6। हीच डेरिव्हेटिव्ह dy/dx ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची ॲट θ = π/6। थीटाच्या ऐवजी आपण π/6 पुट करणार, 3/2 कॉट π/6। पहा, कॉट π/6 म्हणजे कॉट 30, ती व्हॅल्यू असते √3, बरोबर आहे। 3/2 √3, ही व्हॅल्यू किती आहे? √3। यालाच आपण असे लिहू शकतो 3√3
अपॉन 2 याप्रमाणे ही येणार आहे dy/dx ची व्हॅल्यू ॲट थिटा इक्वल टू π/6. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड सब क्वेश्चन, फाइंड dy/dx ॲट थिटा इक्वल टू π/3. सोल्यूशन x इक्वल टू a cos क्यूब थीटा आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. देअरफॉर dx अपॉन d थीटा. ए हा कॉन्स्टंट आहे बरोबर आहे, तो असाच राहील. नंतर आधी पॉवरची घेणार, येथे पॉवरची आधी घेणार, पॉवर समोर येईल म्हणजे इंटू 3 समोर येतील आणि पॉवर 1ने कमी होईल म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा. पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण, आता कॉस थीटा ती डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साईन थीटा. साईन क्यूब नाही करायचा कारण इथे आधी पॉवरची घेतली आपण, नंतर आता फक्त या फंक्शनची कॉस थीटाची. देअरफॉर dx अपॉन d थीटा. थोडं व्यवस्थित लिहू आपण, पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे, मायनस साईन आधी लिहिणार 3a साईन थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा याप्रमाणे. त्याप्रमाणे ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. y इक्वल टू a साईन क्यूब थीटा, डिफरन्शिएटिंग विथ, येथे व्हेरिएबल थीटा आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. देअरफॉर dy/d थीटा इक्वल टू, ए हा कॉन्स्टंट आहे असाच राहील, आधी पॉवरची, पॉवर समोर येईल a इंटू 3 इंटू पॉवर 1ने कमी होईल म्हणजे साईन स्क्वेअर थीटा. नंतर या साईनची डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होईल कॉस थीटा याप्रमाणे. पण आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिलेली आहे, तुम्हाला असं लिहिता येईल, एक स्टेप ॲड करता येईल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजे dy/d थीटा बरोबर आहे. हा कॉन्स्टंट बाहेर राहणार आहे, नंतर ddx ऑफ साईन क्यूब थीटा. नंतर असं लिहिता येईल, ए असंच राहील, साईन क्यूब थीटा ही डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 साईन स्क्वेअर थीटा. पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल ddx ऑफ साईन थीटा म्हणजे हे असंच राहील a3 साईन स्क्वेअर थीटा ही डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. या 2 स्टेप ॲड करू शकता तुम्ही किंवा असं डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. देअरफॉर dy/d थीटा इक्वल टू 3a कॉस थीटा इंटू साईन स्क्वेअर थीटा. आपल्याला पाहिजे dy/dx बरोबर आहे. नाऊ dy/dx ही व्हॅल्यू dy/d थीटा अपॉन dx/d थीटा ही व्हॅल्यू आहे 3a कॉस थीटा इंटू साईन स्क्वेअर थीटा अपॉन ही व्हॅल्यू आहे 3a साईन थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. पुढे पुढे लिहितो मी, तुम्ही एकाखाली एक लिहा. 3 कॅन्सल होतील, a कॅन्सल होईल बरोबर आहे. येथे कॉस थीटा आहे, हा वरचा कॉस थीटा कॅन्सल होईल तर येथील स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त येथे कॉस थीटा राहील. हा स्क्वेअर कॅन्सल होईल तर हा साईन थीटा कॅन्सल होईल बरोबर आहे. म्हणजे काय राहत आहे साईन थीटा अपॉन कॉस थीटा, साईन थीटा अपॉन कॉस थीटा. साईन अपॉन कॉस म्हणजे काय टॅन थीटा बरोबर आहे. ही व्हॅल्यू मायनसमध्ये आहे बरोबर आहे, ही व्हॅल्यू मायनसमध्ये आहे, येथे मायनस राहणार आहे, येथे मायनस येईल म्हणजे येथे पण मायनस येईल बरोबर आहे, कारण ही व्हॅल्यू मायनस आहे, मायनस असंच राहणार आहे. dy/dx ही व्हॅल्यू मायनस टॅन थीटा मिळत आहे आपल्याला. देअरफॉर dy/dx ॲट थीटा इक्वल टू π/3 म्हणजे मायनस टॅन थीटाच्या ऐवजी आपण पुट करणार π/3. टॅन π/3 ही व्हॅल्यू किती असते √3. टॅन 60 म्हणजे काय √3 मायनस साईन ॲज इट इज. नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड सब क्वेश्चन. सोल्यूशन x इक्वल टू t² + t + 1
डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, विथ रिस्पेक्ट टू टी, कारण टी व्हेरिएबल आहे, त्यामुळे डी एक्स अपॉन डी टी इक्वल टू टी स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह 2t प्लस टीचे डेरिव्हेटिव्ह 1, ज्याप्रमाणे एक्स स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण 2x लिहित असतो, त्याप्रमाणे टी स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 2t येणार आहे. टीचे डेरिव्हेटिव्ह 1, परंतु हा कॉन्स्टंट आहे, त्याचे डेरिव्हेटिव्ह 0, बरोबर आहे. देअरफॉर डी एक्स अपॉन डी टी इक्वल टू 2t प्लस 1. ही डेरिव्हेटिव्ह घेतली आपण, आता ही घेऊ आपण. y इक्वल टू साईन, डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर या पॉईंटवर आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. आधी आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. पाय टी अपॉन 2 आणि प्लस कॉस पाय टी पाय बाय 2 इंटू टी, याप्रमाणे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. देअरफॉर डी वाय, कारण येथे टी व्हेरिएबल आहे, पाय हा कॉन्स्टंट आहे परंतु टी व्हेरिएबल आहे, डी वाय बाय डी टी इक्वल टू, आधी आपण साईनची घेणार, याची डेरिव्हेटिव्ह प्लस याची डेरिव्हेटिव्ह दोघांची ॲडिशन करायची आपल्याला. आधी साईनची घेणार, नंतर या ब्रॅकेटची. साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस पाय टी अपॉन 2 याप्रमाणे. नंतर याची डेरिव्हेटिव्ह त्याने मल्टिप्लाय करणार आपण. पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे आणि हा टीचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 येईल, म्हणजे हा कॉन्स्टंट इंटू टी म्हणजे काय राहील, फक्त कॉन्स्टंट राहील, बरोबर आहे, कारण टीचे डेरिव्हेटिव्ह 1 येत आहे, येथे पाय बाय 2 प्लस कॉसचे डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, अँगल आहे पाय टी अपॉन 2. प्लस मायनस हे मायनस होतील, येथे मायनस लिहिणार आपण, कारण प्लस मायनस मायनस होईल, बरोबर आहे. आणि पुन्हा या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह कॉसची घेतली, आता या फंक्शनची पाय बाय 2 हा कॉन्स्टंट आहे परंतु टीचे डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे ते पाय बाय 2 येईल. देअरफॉर डी वाय बाय डी टी, पाय बाय 2 आपण कॉमन काढू, इक्वल टू पाय बाय 2 कॉमन काढला आपण, येथे हा ब्रॅकेटच्या बाहेरचा पाय बाय 2 कॉमन काढलेला आहे आपण, ब्रॅकेटमधला पाय बाय 2 नाही, ब्रॅकेटच्या बाहेरचा. तर येथे राहील कॉस पाय टी अपॉन 2, बरोबर आहे, मायनस साईन पाय टी अपॉन 2. नाऊ डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, म्हणजे डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. ही व्हॅल्यू पुट करू. पाय बाय 2 ब्रॅकेटमध्ये कॉस पाय टी अपॉन 2 मायनस साईन पाय टी अपॉन 2, येथे छोटा ब्रॅकेट करा असा, अपॉन ही डेरिव्हेटिव्ह आहे 2t प्लस 1. आपल्याला t इक्वल टू 1, टीची व्हॅल्यू 1 पुट करायची आहे, म्हणजे डी वाय बाय डी एक्स ॲट टी इक्वल टू 1, येथे टी इक्वल टू 1 असं लिहा, नंतर जेथे टी आहे तिथे 1 पुट करा. हे पाय बाय 2 कॉस टीच्या ठिकाणी जर 1 पुट केला तर पाय बाय 2च होईल, बरोबर आहे, म्हणजे पाय बाय 2, कारण टीची व्हॅल्यू 1 पुट करत आहोत, मायनस साईन पाय बाय 2 इंटू 1, टीची व्हॅल्यू 1 म्हणजे लिहिण्याची गरज नाही, याप्रमाणे 2t म्हणजे 2t 2 इंटू 1 प्लस 1, 2 इंटू 1 म्हणजे 2 होतील, बरोबर आहे, 2 प्लस 1 हे काय होईल 2 प्लस 1. आता व्हॅल्यू पुट करू आपण. कॉस पाय बाय 2 साईन पाय बाय 2 व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला, कॉस 90 आणि साईन 90, त्या व्हॅल्यू पुट करू आपण. देअरफॉर आपल्याला व्हॅल्यू मिळत आहे डी वाय बाय डी एक्स, ही व्हॅल्यू ॲट टी इक्वल टू 1. देअरफॉर हे पाय बाय 2 ॲज इट इज, कॉस पाय बाय 2 0
आणि साईन π/2 1 म्हणजे -1 हे अपॉन 3 ॲज इट इज 2 + 1 3 होईल बरोबर आहे. देअरफॉर 0 - 1 म्हणजे -1 -1ने याला मल्टिप्लाय केलं तर -π/2 होतील. -1 येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणजे साईन हे मायनस होईल बरोबर आहे. आणि अपॉन 3 हे 3 याला मल्टिप्लाय करतील म्हणजे काय होईल -π/6. देअरफॉर dy/dx ही व्हॅल्यू मिळत आहे आपल्याला -π/6 ॲट t = 1. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 4th सोल्यूशन. x = 2 cos t आहे प्लस cos 2t आहे. हा 2 या कॉसच्या व्हॅल्यूला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे परंतु हा 2 अँगलला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. देअरफॉर dx/dt इक्वल टू 2 हा कॉन्स्टंट आहे येथे मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे असाच राहील. पहा कॉन्स्टंट जर सेपरेट असेल मल्टिप्लिकेशनमध्ये नसेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल परंतु येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे कॉस बरोबर त्यामुळे तो कॉन्स्टंट ॲज इट इज असाच राहील. याची डेरिव्हेटिव्ह कॉस टीची डेरिव्हेटिव्ह -sin t याला मल्टिप्लाय करणार आपण ब्रॅकेट केलेला आहे आणि प्लस cos 2 डेरिव्हेटिव्ह येणार आहे -sin 2t परंतु या 2tची डेरिव्हेटिव्ह इंटू 2 होईल बरोबर आहे. 2x डेरिव्हेटिव्ह आपण 2 लिहितो त्याप्रमाणे 2t ही डेरिव्हेटिव्ह 2 येणार आहे. थोडं व्यवस्थित लिहून घेऊ. देअरफॉर dx/dt इक्वल टू हे मायनस साईन आधी लिहिणार -2sin t हे मायनस साईन होईल म्हणजे 2sin 2t हे 2 आधी लिहिले आपण sin 2t याप्रमाणे. त्याप्रमाणे ही व्हॅल्यू फाइंड आउट करू. y = 2sin t आहे -sin 2t. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. देअरफॉर dy/dt. दोघांची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. 2 कॉन्स्टंट ॲज इट इज साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस अँगल आहे t मायनस साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस 2t परंतु या अँगलची घ्यावी लागेल. येथे फक्त अँगल t होता त्याची 1 डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे मल्टिप्लिकेशन आपण केलेलं नाही आहे परंतु येथे अँगल 2t आहे मग त्या अँगलची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला त्या फंक्शनची बरोबर आहे. म्हणजे काय होईल 2tची डेरिव्हेटिव्ह 2 याने 2ने मल्टिप्लाय करणार. देअरफॉर dy/dt ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 2 cos t हे -2 आधी लिहू आपण आणि cos 2t याप्रमाणे. दोन्ही व्हॅल्यू आपण काढलेले आहेत. आता dy/dx. नाऊ dy/dx म्हणजे काय dy/dt अपॉन dx/dt इक्वल टू dy/dt व्हॅल्यू ही आहे 2 cos t -2 cos 2t बरोबर आहे. आणि ही व्हॅल्यू आहे -2 sin t -2 sin 2t. पहा इथे 2 कॉमन काढू आपण. येथे 2 आहेत येथे 2 आहेत 2 कॉमन काढू आपण तर इथे राहील cos t -2 कॉमन काढल्यामुळे cos 2t. पहा अँगलचा 2 आपल्याला कॉमन नाही काढता येत हे बाहेरचे 2 कॉमन काढलेले आहेत आपण. अपॉन येथे आपण काय करू -2 कॉमन काढू. -2 कॉमन काढल्यामुळे येथे काय राहील sin t आणि हे -2 आपण कॉमन काढलेले आहेत म्हणजे येथे राहील. पहा येथे +2 आपण कॉमन काढले तर येथे मायनस राहील. आपण जर -2 कॉमन काढले तर येथे प्लस येईल प्लस sin 2t याप्रमाणे. पहा हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील बरोबर आहे. हे मायनस साईन राहणार आहे म्हणजे व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल
इथे ब्रॅकेटमध्ये कॉस टी मायनस कॉस 2t अपॉन साइन टी प्लस साइन 2t याप्रमाणे. Therefore dy by dx at pi by 4 t equal to pi by 4 equal to जेथे t आहे तेथे आपण pi by 4 पुट करू, म्हणजे मायनस कॉस पाय बाय 4 मायनस हे कॉस 2 आणि टीची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला पाय बाय 4. येथे डिव्हिजन होईल आता, म्हणजे पाय अपॉन 2च होतील, बरोबर आहे. अपॉन साइन पाय बाय 4 मायनस साइन 2 आहे आणि टीची व्हॅल्यू पाय बाय 4 याप्रमाणे. हा डिव्हिजन घेता येईल आपल्याला. 4ला 2ने डिवाइड करू तर हे 2 होईल, म्हणजे अँगल किती मिळेल आपल्याला पाय बाय 2च मिळणार आहे. हा अँगल मिळेल पाय बाय 2, बरोबर आहे. त्याप्रमाणे हा पण अँगल होईल पाय बाय 2. कॅल्क्युलेशन करून आपल्याला अँगल पाय बाय 2 मिळणार आहे. अँगल पाय बाय 2 कॉस पाय बाय 2. आता व्हॅल्यू पुट करू शकतो आपण, बरोबर आहे. मायनस कॉस पाय बाय 4 म्हणजे कॉस 45 ती व्हॅल्यू असते 1/√2 मायनस कॉस 90 ती व्हॅल्यू असते 0 अपॉन हे मायनस साईन बाहेर आहे एक, साईन पाय बाय 4 म्हणजे 1/√2च आहे. साईन 90 हे प्लस साईन आहे, सॉरी, साईन 90 प्लस 1 इक्वल टू हे काय होईल मायनस 1/2 मायनस 1/2 होतील, बरोबर आहे. आणि अपॉन येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण 1 + √2 अपॉन √2, बरोबर आहे. हे √2 आणि हे √2 कॅन्सल होतील, म्हणजे इक्वल टू मायनस 1/1 + √2 याप्रमाणे आन्सर येत आहे. परंतु टेक्स्टबुकला मॅच होण्यासाठी येथे रॅशनलायझेशन करू आपण, म्हणजे 1 - √2 येथे मल्टिप्लाय करू न्युमिरेटरला आणि डिनोमिनेटरला 1 - √2ने मल्टिप्लाय करू आपण. तर काय होईल पहा, पुढे लिहितो मी येथे. आता हा वरचा मल्टिप्लिकेशन 1 - √2 इक्वल टू 1 - √2 याप्रमाणे, आणि खालचा मल्टिप्लिकेशन सेम टर्म आहेत, साईन अपोजिट आहेत, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे a² - b², a² म्हणजे 1 मायनस b² म्हणजे √2चा स्क्वेअर म्हणजे फक्त 2 होईल, बरोबर आहे. आणि हे मायनस साईन आहे, हे मायनस साईन, हे मायनस 1 - √2 हे काय होईल -1 होईल, बरोबर आहे. हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल होईल. अपॉनमध्ये 1 लिहिण्याची गरज नाही, म्हणजे 1 - √2. आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल 1 - √2. याची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे, याची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे, आपण दोघांचा रेशिओ घेतलेला आहे. आपल्याला ही या व्हॅल्यू मिळत आहेत. येथे आपण 2 कॉमन काढलेला आहे, येथे -2 कॉमन काढलेला आहे, कारण -2 कॉमन काढता येईल, बरोबर आहे. नंतर हे 2 कॅन्सल झालेले आहेत, येथे मायनस साईन राहत आहे. नंतर आपण टीची व्हॅल्यू पाय बाय 4 पुट केली, परंतु येथे 2 टाइम्स असल्यामुळे पाय बाय 2 होतील. येथे पण साईन 2t असल्यामुळे येथे साईन पाय बाय 2 होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 5 सोल्यूशन. x = t + 2 times sin pi t. Differentiating with respect to t, therefore dx upon dt equal to t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 प्लस हा 2 कॉन्स्टंट आहे, साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस अँगल आहे पाय टी. परंतु या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह या ब्रॅकेटची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला. पाय टी येथे टीचे डेरिव्हेटिव्ह 1 होईल, पाय हा कॉन्स्टंट राहील, म्हणजे इंटू पाय याप्रमाणे. देअरफॉर dx अपॉन dt ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1 प्लस पाय आधी लिहिणार आपण 2 पाय कॉस पाय टी याप्रमाणे.
2 पाय इंटू कॉस पाय टी प्लस 1. त्याप्रमाणे ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू आपण. y इक्वल टू 3t मायनस कॉस पाय टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. Therefore dy बाय dt येथे dx बाय dt येथे dy बाय dt इक्वल टू 3t ची डेरिव्हेटिव्ह फक्त 3 येईल बरोबर आहे. 3x ची 3 त्याप्रमाणे 3t ची डेरिव्हेटिव्ह 3 मायनस कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन पाय टी बरोबर आहे. इथे याप्रमाणे अँगल आहे मायनस साइन पाय टी. परंतु या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह पाय टी डेरिव्हेटिव्ह पाय येणार आहे कारण पाय कॉन्स्टंट आहे टी व्हेरिएबल आहे. देअरफॉर dy बाय dt हे 3 मायनस मायनस प्लस होतील हा पाय आणि साइन ऑफ पाय टी साइन पाय टी 3 मायनस मायनस प्लस पाय इंटू साइन पाय टी याप्रमाणे. आता आपण काय करू dy बाय dx. नाऊ dy बाय dx इक्वल टू म्हणजे dy बाय dt इथे dt लिहा सॉरी अपॉन dx बाय dt. ही व्हॅल्यू आहे 3 प्लस पाय साइन पाय टी अपॉन ही व्हॅल्यू आहे 1 प्लस 2 पाय कॉस पाय टी अँगल पाय टी आहे येथे. ही व्हॅल्यू काढली आपण ही पण काढलेली आहे. dy बाय dx ॲट t इक्वल टू हाफ. देअरफॉर dy बाय dx ॲट t इक्वल टू हाफ. जेथे t आहे तेथे हाफ व्हॅल्यू पुट करू आपण. 3 प्लस पाय साइन येथे t आहे हा पाय आहे आणि t ची व्हॅल्यू आपण हाफ पुट करणार म्हणजे काय होईल अँगल किती होईल पाय बाय 2 बरोबर आहे. म्हणजे अँगल होईल पाय बाय 2 अपॉन 1 प्लस 2 पाय कॉस पाय टी आहे कॉस पाय ॲज इट इज टीची व्हॅल्यू हाफ पुट करणार म्हणजे कॉसचा अँगल किती होईल पाय इंटू हाफ म्हणजे पाय बाय 2 कॉस पाय बाय 2 इंटू कॉस पाय बाय 2. आता व्हॅल्यू पुट करू शकतो आपण. 3 प्लस पाय साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90 ती व्हॅल्यू आहे 1 प्लस 1 प्लस 2 पाय कॉस पाय बाय 2 कॉस 90 ती व्हॅल्यू आहे 0 इक्वल टू 3 प्लस पाय पाय इंटू 1 म्हणजे पाय 3 प्लस पाय 1 प्लस 2 पाय इंटू 0 म्हणजे एवढी टर्म 0 होऊन जाईल. 1 प्लस 0 म्हणजे हे काय होईल फक्त 1 होईल बरोबर आहे. 1 म्हणजे काय 3 प्लस पाय अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही 3 प्लस पाय. एक्सरसाइज 1.4 यातील सेकंड क्वेश्चन सर्व सब क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत. समजलं मित्रांनो धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.